गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या 19व्या भागात गुरु इंद्राला आणि श्री दत्त प्रभू अर्जुनाला सांगत असलेल्या शास्त्राभ्यासाच्या कीर्तनाची सांगता होते आणि प्रत्यक्ष जगद्गुरु श्री दत्तात्रेयांचं तत्त्वम असी या ज्ञान विज्ञानाच्या कीर्तनाची सुरुवात होते. आपण पाहत होतो गुरु इंद्राला ज्ञानीपुत्राची कथा सांगत आहेत. त्यात विष्णुदत्त या महात्म्याने त्या योगभ्रष्ट पुत्राला 7 ज्ञानभूमींचं वर्णन करून सांगितलं. बालक एकाग्र चित्तानं श्रवण करीत होतं. विष्णुदत्त म्हणाले, तू अजून 7वी ज्ञानभूमी अनुभवली नाहीस म्हणून व्यर्थ चेष्टा करीत आहेस. विनाकारण घाबरतो आहेस. बाळा, सुखानं जीवनमुक्त होऊन राहा. प्रपंचातली सगळी कर्म कर, पण अनासक्त राहा. येणे ज्ञान होय स्थिर, घडे लोकोपकार. ढिला होई अहंकार, शास्त्राधार असासे. तू जसा आत्ता आत्मरत आहेस ना, तसाच राहा आणि देहानं कर्म कर. बाळा, मन इंद्रियात नसेल तर इंद्रियांनी ग्रहण केलेल्या विषयांचा काहीच परिणाम होत नाही. मन कानात नसेल तर सुंदर गीतही ऐकायला येत नाही. मन डोळ्यात नसेल तर वस्तू समोर असूनही दिसत नाही. म्हणून तू मनानं प्रपंचात आसक्त न होता निष्काम कर्म करीत राहा. कारण कर्म केल्यामुळेच तुझा अहंकार नष्ट होईल. ज्ञान स्थिर होण्यासाठी, ते अंगी मुरण्यासाठी शास्त्रशुद्ध कर्म करावीच लागतात. अरे, त्यामुळे लोकोपकारही होईल. तुझ्या ज्ञानाचा समाजालाही उपयोग होईल. हीच तर शास्त्रांची शिकवण आहे. अभिमान हाची बंध, सोडी त्याचा संबंध. हीच युक्ती म्हणती बुध, आत्मबोध होई जेणे. जशी तू कर्म करीत जाशील ना, तस तसा तुझ्यात असलेला उरला सुरला अहंकारही नष्ट होईल. बाळा, हा अहंकारच अभिमानाला जन्म देतो आणि तोच कर्मबंधनालाही कारण होतो. तुला बंधनात अडकण्याचीच भीती वाटते ना, मग अहंकार मेला पाहिजे आणि अहंकारातून मुक्त होण्यासाठी निष्काम कर्म करायलाच हवीत. ऋषीमुनींनी हीच तर युक्ती सांगितली आहे, ज्यामुळे आत्मबोध स्थिर होतो. अरे, चित्त आत्मरंगी रममाण असेल तर प्रपंचातला मोह, ममता, लोभ, क्रोध असं अभद्र विचार अर्थात चित्तवृत्ती मनावर कशा उठतील? विषय वासनाही कशावर छळतील? मी आत्मा आहे ही स्वात्मदृष्टी अंगी बांधली की सगळी कर्म अहंकार विरहित अकर्तेपणाने होतात. त्याची जिथे दृष्टी जाते तिथे त्याला समाधी लागते. ह्या आजन्म सहज समाधी अवस्थेमध्येच तो असतो. असा योगी मी कर्म केलं असं म्हणत नाही की कर्मफळाची अपेक्षाही ठेवत नाही. सर्वाभूती परमेश्वर पाहतो. त्यामुळे तो मानापमानाच्याही पलीकडे गेलेला असतो.
असा योगी बद्ध कसा होईल बरं? अज्ञानी सुद्धा निष्काम कर्मयोगाने प्रयत्नाने मुक्त होतात. तू तर ज्ञानी आहेस, स्वात्मरूपी रममाण आहेस. तू बद्ध होण्याची तिळमात्रही शक्यता नाही. जो विषय भोग घेऊनही विषयापासून अलिप्त राहतो तो मुक्तच असतो. जो आसक्त होतो तो मात्र बद्ध होतो. हीच परीक्षा आहे बरं. बाहेर कर्म करीत असताना तू स्वरूपी स्थिर राहा आणि मुक्त हो. मोक्ष नाही स्वर्गावरी, खाली किंवा भूमीवरी. जो अहंकारा मारी, त्याचे अंतरी मोक्ष वसे. बाळा, मोक्ष ना स्वर्गात आहे ना भूमीवर आहे. जो अनासक्त राहून अहंकाराचा त्याग करतो त्याच्या हृदयात मोक्ष वास करतो बरं. तुला तर ते अगदी सोपं आणि सुखद आहे. जाईचं फूल चुरण्यासाठी लागणाऱ्या कष्टापेक्षाही कमी कष्टात तू अहंकाराला चुरगळून फेकून टाकशील. इतकं ते सोपं आहे. एकदा हा अहम गेला ना की मग मी तू पण सगळं गळून पडतं. अरे, हे द्वैताच्या भ्रमाचं स्फुरणच मनाला भ्रमिष्ट करतं. ते तुला शिवणारही नाही. कळतंय ना बाळा? मी तुला जे सांगतो आहे तो बोध तू चित्तात स्थिर कर. कुठल्याही बंधनात न अडकता कर्मबंध तोडून तू मुक्त होशील. ज्ञान अंगात मुरेल, चित्तात स्थिरावेल, आचरणात प्रकाशित होईल, अंगी शांतता बाणेल आणि मुक्तिपदावर तू झुलशील. हा माझा शब्द आहे. असं एवढं बोलून विष्णुदत्त शांत झाले. ज्ञानी पुत्र विष्णुदत्तांचं कीर्तन सर्वांगाचे कान करून ऐकत होता. साश्रू नयनांनी तो त्यांच्यापदी नतमस्तक झाला. त्याचं वेड्याचं सोंग गळून पडले. सुज्ञ बालकाप्रमाणे तो शुचिरभूत झाला. यानंतर विष्णुदत्तांच्या पत्नीने आपल्या हाताने त्याला सुग्रास शुद्धान्नाचं भोजन वाढलं. ते त्याने शांतपणे स्वस्थ आणि प्रसन्न चित्तानं ग्रहण केलं. सतीच्या हातचं अन्न भक्षण करताच त्याचा उरला सुरला भ्रमही नाहीसा झाला. विष्णुदत्तांनी त्याच्या मातापित्यांना बोलवलं. आपल्या पुत्राचं आमूलाग्र बदललेलं स्वरूप पाहून, त्याची शांत प्रसन्न चित्तवृत्ती पाहून त्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही. साश्रू नयनांनी सद्गदित होऊन ते त्या महात्म्यापुढे नतमस्तक झाले. म्हणाले, अहो, जन्मापासून हा एक शब्दही धड बोलला नाही. त्याला आपण क्षणात शहाणं केलं. आमच्यावर केवढी दया केली. असा कोणता उपाय केला ज्यामुळे हा एवढ्या लवकर स्वस्थ झाला? महाराज, आपण आम्हाला जीवदान दिलं आहे. असं पुन्हा पुन्हा त्या महान दाम्पत्याचे आभार मानीत आणि कृतज्ञतेने त्यांना वंदन करीत ते तिघं घरी परतले. आता तो ज्ञानी पुत्रही सावध राहून जीवनमुक्त होऊन कर्मरत झाला. धन्य ते विष्णुदत्त आणि धन्य त्यांची पत्नी. अनेक प्रकारे लोकांना आधी व्याधी मुक्त करून, ग्रहबाधा, पिशाच्य पीडा यांच्यापासून रक्षण करून आणि शिवाय त्यांना दत्तभक्तीचा आणि मोक्षाचा मार्ग दाखवून विष्णुदत्तांनी आपल्या सद्गुरू माऊलींची सेवन भक्ती केली. असा भक्त होणे नाही. इथे श्री विष्णुदत्तांच्या चरित्राची सांगता होते. आपण मूळ कथानकाकडे वळू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरु इंद्राला म्हणाले, इंद्रा, शास्त्राचा महिमा कळला का?
शास्त्राचं तात्पर्य ऐक. अज्ञानी माणसाला प्रपंचात पदोपदी कशाचं ना कशाचं भय छळत राहतं. अज्ञानामुळे हा संसार प्रत्यक्षात ब्रह्ममय असूनही त्याला तो मायारूप वाटतो. स्वरूपाते भुलोनी कर्तृत्व भोक्तृत्व वाढुनी, व्यर्थ जाते शिणुनी हे अज्ञानी मूढपणे. ज्या चैतन्याशिवाय देह जड मूळ मृत निर्जीव आहे, ह्या आपल्या मूळ ब्रह्मस्वरूपाला जीव विसरून जातो आणि देहालाच मी समजून प्रत्येक कर्म मी केलं असं म्हणून कर्तृत्व ओढवून घेतो. फळाच्या आशेने कर्म केल्याने भोक्तृत्वही अंगाशी येतं. कर्मफळांचा एवढा मोठा संचय वाढवून ठेवतो आणि देहाने केलेल्या कर्मांची फळं भोगून मूर्खासारखा व्यर्थ शिणून जातो. गळ्यातल्या हारात अडकवलेली नथ विसरून जायची, घरभर शोधायची आणि ती सापडताच अरे ही तर इथेच होती असं म्हणायचं. तसंच आहे हे. सच्चिदानंद स्वात्मस्वरूपाला विसरून जायचं. सुखाच्या आनंदाच्या शोधात वण वण भटकायचं आणि जेव्हा शास्त्राच्या आधाराने तो समजतो तेव्हा म्हणायचं अरे हा तर माझ्या आतच होता, हे तर माझंच निजस्वरूप. इंद्रा, शास्त्र लहान मोठी कशीही असो, पण ती बोध करणारी असतात, क्षुद्र नसतात बरं. असं म्हणून गुरु शांत झाले. इंद्र एकाग्र चित्तानं श्रवण करीत होता. त्याने शास्त्रांना क्षुद्र म्हणून चूक केल्याचं त्याच्या लक्षात आलं. मनोभावे नम्रपणे गुरूंना वंदन करून आणि शास्त्राप्रमाणे नियमानं चालण्याचं ठरवून तो स्वधामी परतला. श्री दत्तात्रेयांनी कार्तवीर्य अर्जुनाला गुरु इंद्र संवादाच्या माध्यमातून शास्त्राभ्यासाचं, शास्त्रशुद्ध आचरणाचं महात्म्य समजावून सांगितलं. आणि श्री दत्त म्हणे अर्जुना, ठेवी शास्त्र सारांशी मना, शास्त्रापासून परोक्ष ज्ञाना, घेऊनी विज्ञाना पावसी. श्री दत्त प्रभू म्हणाले, अर्जुना, शास्त्रांचं सार लक्षात घे. सद्गुरूंच्या सानिध्यात केलेल्या शास्त्राच्या अभ्यासानं आपल्याच आत असलेल्या आपल्या स्वात्मस्वरूपाचं आधी परोक्ष ज्ञान होतं. श्रवण मनन चिंतनानं त्याचं निदिध्यासन होतं. अर्थात परोक्ष ज्ञान चित्तावर ठसतं आणि यथावकाश क्रमाने मोक्षाचा मार्ग मिळून विज्ञान अर्थात अपरोक्ष ज्ञानाचीही प्राप्ती होते. नंतर सर्वाभूती परमेश्वराचाही अनुभव येतो. गुरुप्रदत्त साधनादी कर्म श्रद्धेने करावी लागतात. आता ही कर्म करतानाही त्यांची सुद्धा फळं मिळतात बरं. जसं ऐहिक परलौकिक सुख सिद्धी. पण त्यांच्याकडे आसक्त होऊ नकोस. पूर्ण दुर्लक्ष कर, कारण ते सगळं नश्वर आहे आणि आपला मार्ग शाश्वत सुखाचा आहे. हा विवेक सातत्याने लक्षात ठेव. अर्जुना, हंसासमोर पाणी मिश्रित दूध ठेवलं तर तो फक्त दूधच प्राशन करतो. हा नीर क्षीर विवेक ध्यानात ठेव. शास्त्रांच्या एवढ्या पसाऱ्यातून आपल्या स्वार्थाचं अर्थात स्वला पूरक तेवढंच ग्रहण करावं. अविनाशी अंतिम परमसुख परमानंद देणारं सत्यच स्वीकारावं. त्याशिवाय अविद्यायुक्त इतर अभ्यासांकडे लक्ष देऊ नये. श्री दत्तात्रेयांचं हे मधुर कीर्तन श्रवण करून
अर्जुनाने त्यांना भक्तिभावानं वंदन केलं. कृतज्ञतेने तो म्हणाला, देवा, सह्याद्रीवर येऊन आपलं हे जटांनी आभूषित असं सुंदर श्रीवदन पाहिलं आणि माझं मन समाधानानं समृद्ध झालं, वैराग्यानं भरून गेलं. प्रभो, आपण मला शास्त्र तत्व सांगितलं, आता ज्ञान विज्ञानही सांगण्याची कृपा करावी. इथे 11वा अध्याय संपतो. 12वा अध्याय वेदांतातील तत्वविषयक आहे. श्रोते हो, सावध व्हा. श्री दत्तप्रभू म्हणतात, जे संसारी जीव शास्त्रावर श्रद्धा विश्वास ठेवीत नाहीत ते खरोखरीच मूढ असतात. अशांवर देवाची अवकृपा होऊन ते संसार चक्रातच फिरत राहतात. सुज्ञ माणसानं स्वतःचं दिव्य आत्मस्वरूप ओळखावं आणि त्याप्रमाणे वागावं. स्वये चिद्घन साक्षी असून तिनी अवस्थेहून भिन्न, स्वये अनुभव येत असून जाती विसरून स्वरूपा. अत्यंत महत्वाची अशी ही ओवी आहे. अपवाद वगळता सर्व मानवी जीव स्वतःला देह समजतात. प्रत्यक्षात जीव देह नसून चैतन्य स्वरूप आत्मदेव आहे, जो देह आणि मनाचे सर्व व्यवहार अलिप्तपणे साक्षी भावात राहून जाणत असतो. आता जो देह मनाला द्रष्टाभावात पाहतो तो त्यांच्यापेक्षा वेगळा असणारच. आपण देह आणि बुद्धीच्या अवस्थांचे 4 प्रकार यापूर्वी पाहिले आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण या 3 देहांच्या पलीकडे चैतन्य स्वरूप महाकारण देह आहे. साधन काळात ज्या देहात प्राणशक्ती कार्यरत असल्याची जाणीव बुद्धीला होते, त्या देहानुसार तिला अवस्था प्राप्त होतात. म्हणजे बघा, स्थूल देहात जाणीव असते तेव्हा बुद्धीला जागृत अवस्था प्राप्त होते. याचप्रमाणे सूक्ष्म देहात प्राणशक्ती क्रियाशील असते तेव्हा स्वप्नावस्था असते आणि कारण देहात निद्रा अर्थात सुषुप्ती अवस्था प्राप्त होते. पण या 3 देह आणि 3 अवस्थांच्या पलीकडे महाकारण देहात आत्म्याचं अस्तित्व पराप्रकृतीच्या स्वरूपात जाणवतं. पण आत्मा म्हणजे प्रकृती नव्हेच, त्याच्याही पलीकडे त्याचं चिद्घन स्वरूप आहे. हां, पण परेत आपल्या आतच असलेल्या भगवंतांची प्रत्यक्ष अनुभूती आल्याने सगळे संशय फिटतात. अर्थात ही प्रत्यक्ष जाणीव होण्यासाठी, सूक्ष्मतम पातळी गाठण्यासाठी सद्गुरू माऊलींची कृपा होणं मात्र अत्यावश्यक आहे. पण स्फुरण स्वरूपात त्याचं अस्तित्व सगळ्यांनाच जाणवतं. आता मानव हे जाणतो की प्राण आहे तोवर मी जिवंत आहे, मला जाणीव आहे, मी हालचाल करतो, आणि प्राण नसेल तर मृत्यू ठरलेला आहे. तो ज्याला प्राण म्हणतो ना, तोच हा जीवात्मा. जीवात्म्याचं मूळ स्वरूपच भगवंत आहे हे तो विसरला आहे. तरीही ते जे काही आहे त्याच्यामुळे मी जिवंत आहे याचा प्रत्यक्ष अनुभव तो क्षणोक्षणी घेत असतो. पण तो खरा मी आहे हे तो विसरला. त्याचं एक कारण तो अव्यक्त आहे. पण हालचाल करणारा देह, संकल्प विकल्प करून इंद्रियांकडून कर्म करविणारं मन आणि मी पण मिरवणारा अहंकार, या सगळ्यांना जीवात्मा मी समजतो. त्रिगुणी महामायेच्या मोहजालात गुरफटून तिचा अंगीकार केल्यानेच जीव देहाला मी समजू लागला आणि स्वतःच्या
दिव्य आत्मस्वरूपाला विसरून गेला. पण हा सगळा निव्वळ भ्रम आहे. या भ्रमामुळेच देहाने केलेल्या कर्मांना मी केलं असं जीव म्हणतो, त्यांची फळंही भोगतो. जो प्रत्यक्षात निर्विकार आहे तो हसतो, रडतो. जो अखंड एकरस आहे तो भिन्न भिन्न देहांच्या नाव रंगरूपी आवरणांना भुलून स्वतःला भिन्न भिन्न समजू लागतो. जीवभाव स्वीकारतो आणि भ्रमात अडकतो. केवळ केवळ हा भ्रम नाहीसा झाला ना तर मुक्ती दूर नाही. मुक्ती, प्रभू म्हणतात, मुक्ती ही आत्म्याला लागलेली एक उपाधी आहे, एक उपचार आहे. मुळी बंध नाही जाण, मग मुक्ती खरी म्हणे कोण. अज्ञबोधार्थ हे निरूपण, शास्त्र पुराण करी तसे. जो स्वतः मुक्त आहे त्याला कशाची मुक्ती? पण अज्ञानी लोकांसाठी हा शब्द प्रयोग आहे मोक्ष, मुक्ती. कारण अज्ञानी लोकांच्या आत्म्याने जीवभाव धारण केला आहे. ह्या जीवभावातून मुक्त होण्याला मुक्ती म्हटलं आहे. जीवभाव गेला की मूळ ब्रह्मभाव तो आहेच. जीवात्म्याचा आत्मा होण्यासाठी भ्रमातून मुक्ती हवी आणि त्यासाठी शास्त्रांनी पुराणांनी हे निरूपण केलं आहे. तो भ्रम गेला की जे सत्य ज्ञानस्वरूप परब्रह्मस्वरूप चैतन्य आहे त्याचा प्रकाश होईल. जिज्ञासू साधकांनी हे ज्ञान विज्ञान शांतपणे समजून घ्यावं. हे भगवंतांचं स्वरूप समजण्यासाठी उपयुक्त निरूपण आहे आणि ते प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय परमपूज्य स्वामींच्या मुखातून आपल्याला सांगत आहेत. प्रभू म्हणतात, दिसे जो हा सर्व लोक, ते पूर्वी ब्रह्म होते एक. भेद रहित देख, सच्चित सुख स्वरूप. अर्जुना, तुला आता हे जे 3 भिन्न भिन्न लोक दिसत आहेत ना, ते तसे आधी नव्हते बरं. पूर्वी एकमेव अद्वितीय असं एक आणि एकच ब्रह्म होतं. ते सच्चित आनंद स्वरूप, अखंड एकरस, कुठलाही भेदाभेद नसलेलं असं होतं. न दुजे तत्समान, त्याला सजातीय भेद कोठून. दुसरे नाहीच म्हणून, विजातीय भेद नसे तया. अरे, नुसता एक वृक्ष म्हटलं तरी त्याच्यात हजारो प्रकार आहेत. आंबा, वड, पिंपळ, तुळस आणि असे असंख्य. लहान मोठे उंच बुटके एक दुसऱ्यासारखा नाही. आंबा वटवृक्षासारखा नाही, वटवृक्ष पिंपळासारखा नाही. त्यांच्या पाना, फुलात, फळात सगळ्यात भेद आहे. या भेदाला विजातीय भेद म्हणतात. आता ब्रह्मात असा विजातीय भेद असूच शकत नाही, कारण त्यावेळी त्याच्याशिवाय दुसरं कोणी नव्हतंच. बरं, आता अगदी एकच झाड म्हटलं तरी त्याला पुन्हा मूळ, खोड, पानं, फुलं असे भिन्न भिन्न अवयव असतात. पण ब्रह्म अखंड एक रस असल्यानं त्याच्यात हा सजातीय भेद देखील नव्हता. म्हणजेच ब्रह्म कसं होतं किंवा आहे? भेदाभेद रहित. त्यासाठी पुढे एक दृष्टांत दिला आहे. दिव्याची ज्योत जशी अखंड एकरूप असते, तसंच परब्रह्मही अखंड एकरूप होतं. कशासारखं? तर
रक्तोष्ण प्रकाश दीपासारखं. दीपकाचा लाल पिवळा रंग, ज्योतिर्मय स्वरूप, त्याच्या प्रकाश आणि उष्णता या दोन शक्ती या दिव्याशी एकसंध एकरूप असतात. त्यांना वेगवेगळं मानताही येत नाही आणि करताही येत नाही. अहो, शक्ती शक्ताशी अभिन्नच असते. तसंच परब्रह्माचं आहे. परब्रह्मानं एकोहम बहुस्याम हा संकल्प करताच त्याच्या पूर्ततेसाठी त्यांचीच परमात्मशक्ती आदिमाया स्वरूपात क्रियाशील झाली आणि ब्रह्मापासून वेगळी असल्याचा भास निर्माण झाला. पण शक्ती शक्तापासून भिन्न कशी असेल? अगदी याचप्रमाणे दिवा आहे म्हणून प्रकाश आहे, प्रकाश आहे म्हणून अंधाराचं निवारणाचं कार्य झालं. पण दिव्यात काही बदल होतो का? तसंच ब्रह्म आहे म्हणून आदिशक्ती आहे आणि शक्ती आहे म्हणून सृष्टी निर्मितीचं कार्य झालं. पण परब्रह्मात कोणताही बदल घडत नाही. ते तसंच निर्विकार राहतं. त्याच्या केवळ अस्तित्वामुळे सृष्टी निर्माण होते. म्हणजे आदिमायेमुळे अखंड एकरस परब्रह्मात द्वैत निर्माण झालं हे म्हणणं अयोग्य आहे. पुढे मातीच्या घटाचा दृष्टांत दिला आहे. त्यातून दोन निष्कर्ष काढता येतात. पाहूयात. घट कशापासून तयार करतात? मातीपासून. म्हणजे घट आहे याचा अर्थ माती असणारच. अगदी तसंच हे रंग रूप आकार असलेलं विश्व दिसत आहे, त्या अर्थी ते कशापासून तरी निर्माण झालेलं आहे आणि ते विश्वाच्या निर्मितीच्या आधी अस्तित्वात असणार. पण विश्व निर्मितीच्या आधी तर केवळ अखंड एकरस चैतन्य स्वरूप परब्रह्मच होतं. म्हणजे विश्व परब्रह्मापासून तयार झालं हे नक्की. माती पाहिल्यावर कुंभाराच्या चित्तावर आधी तो जो घट तयार करणार असेल त्या घटाचं रंग रूप आकार घेतो. नंतर तो त्या कल्पनेप्रमाणे घट तयार करतो. मग असा प्रश्न निर्माण होतो, विश्व निर्माण होण्यापूर्वी चित्त मन कसं असेल? तेव्हा तर परब्रह्माशिवाय कुणी नव्हतंच. तर लक्षात घ्या, त्या अखंड एकरूप चैतन्यात स्फुरणरूपी जाणीव असते अहम. या अहमरूपी ब्रह्मानेच एकोहम बहुस्याम संकल्प केला आणि स्वतःच एकातून अनेक झाला. म्हणजे विश्व ब्रह्मामुळे निर्माण झालं आणि ब्रह्मापासूनच तयार झालं, हा शुद्ध विवेक आहे. आता असंही लक्षात येतं, जर सगळे जीव ब्रह्ममयच असतील तर अभ्यासाने कोणाही एकाचं ज्ञान झालं की पूर्ण ब्रह्माचं ज्ञान आपोआप होणार आहे. आता ही सृष्टी कशी तयार झाली असावी यावर अनेकांनी अनेक मतं मांडलेली आहेत. ती काही अंशी बरोबर असली तरी संपूर्णपणे लागू पडत नाहीत, कारण त्यांचा आधारच अयोग्य आहे. बघू. कुणी म्हणतं, जसं कुंभार मातीपासून घट तयार करतो तसं परब्रह्मानं सृष्टी तयार करी. घेऊन या माती कुंभार घडा करी हाती, हा आरंभवाद म्हणती उपादान माती निमित्त कुलाल. कुंभार मातीपासून घडा तयार करतो. या प्रक्रियेत माती ही उपादान अर्थात साधन आहे आणि कुंभार हा निमित्त आहे. मातीपासून कुंभार घडा निर्माण करतो. आता ह्याला म्हणतात आरंभवाद. काहींच्या मते याचप्रमाणे परब्रह्मानं विश्व निर्माण केलं असावं. इथं ईश्वर, पण इथं काय झालंय?
ईश्वरच साधन आहे, ईश्वरच निमित्त आहे आणि सृष्टी निर्मितीसाठी लागणारी घटक द्रव्यही त्याने स्वतःतूनच निर्माण केलेली आहेत. म्हणजे साधनही ईश्वरच आहे. जसा मातीत बदल झाला तसा परब्रह्मात कोणताही बदल होत नाही, तो अविकारीच राहतो. जसा कोळी आपल्या नाभीतून धागा तयार करून मुखातून बाहेर काढतो, त्याचं जाळं विणतो, त्यात चित्रविचित्र क्रीडा करतो आणि काही काळानंतर ते सूत्र खाऊन पुन्हा एकटाच राहतो, तसंच ईश्वराचं आहे. केवळ संकल्प करून त्यानं स्वतःपासून सप्त पाताळ, सप्त स्वर्ग असे अनेक लोक आणि अत्यंत विविधतेने नटलेली सृष्टी तयार केली आणि कोळ्याच्या सूत्राप्रमाणे त्या सृष्टीचा आधारही तोच झाला. तंतूंनी भरलेल्या वस्त्राप्रमाणे सर्वत्र तोच तो भरून राहतो, त्या सृष्टीत विहार करतो, सृष्टीचा सुखरूपी दुःखरूपी भोग घेतो आणि स्वतःच्याच काळ नामक शक्तीने त्या विश्वाचा संहार करून आपल्यात लयही करून घेतो. इथे उत्पत्ती, स्थिती, लय ह्या तिन्ही गोष्टी घडतात. कुंभार तर फक्त निर्मितीच करतो, म्हणजे इथे आरंभवाद घडत नाही. काहींच्या मते दुधाला विरजण लावलं की त्याचं दही होतं. आता याला म्हणतात परिणामवाद. ह्या परिणामवादाप्रमाणे सृष्टी तयार झाली असावी, पण हेही सत्य नाही. कारण दुधात जसा बदल होऊन नवीन पदार्थ तयार झाला, तसा सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती, लय या कोणत्याही प्रक्रियेच्या वेळी परब्रह्मात कोणताही बदल होत नाही, तो निर्विकारच राहतो. मग रूपे भासे शिंपीवर किंवा सर्प दोरीवर, तसा हा जगदुत्पत्ती प्रकार निर्विकार अधिष्ठान ते. अर्थात शिंपल्याच्या आतील चकचकीत पृष्ठभाग पाहिला तर चांदीचा भास होतो, पण तिथे चांदी नसतेच. किंवा अंधारात पडलेली दोरी पाहिली तर ती साप असल्याचा भास होतो, पण तिथे साप नसतोच. हे भास जसे अज्ञानामुळे होतात, तसेच निर्विकार परब्रह्माच्या अधिष्ठानावर जग आहे असा एक भास होतो, पण तिथे जग नसतंच. याला म्हणतात विवर्तवाद. त्यानुसार परमात्म्याच्या अधिष्ठानावर जग हा भास आहे असंही काही जण म्हणतात. अशा सगळ्या वादविवादांवर श्री दत्त प्रभू कोणतं मत मांडतात हे आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.